कायदेशीर पद्धतीने शेतीमध्ये जाण्याकरता रस्ता पाहिजे असेल तर कोणती कागदपत्र लागतात चला मी सांगते, पण त्याआधी कृषी क्षेत्राला फॉलो नक्की करा. आपल्याला तहसील कार्यालयामध्ये जाऊन विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे. या अर्जामध्ये ज्या शेतीकरता आपल्याला शेतरस्ता हवा आहे त्या जमिनीचा नकाशा अर्जासोबत जोडायचा आहे. शेतकऱ्याच्या जमिनीचा 7/12 उतारा, शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांची पूर्ण नावं आणि पत्ता, तसंच त्यांच्या जमिनीची माहिती असलेली कागदपत्र हवी असणार आहेत. ज्या जमिनीसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे त्या जमिनीवर कुठला वादविवाद कोर्टामध्ये सुरू असेल तर या वादविवादाची कायदेशीर प्रत या अर्जाला जोडून देणे आवश्यक आहे. आपण शेतीच्या रस्त्याकरिता अर्ज तहसीलमध्ये दाखल केल्याच्या नंतर तहसीलदार आपल्या जे शेजारी शेतकरी असतात त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी एकदा देऊन बघतात. त्याप्रमाणे आपल्याला खरंच शेतातील रस्त्याची जाण्यासाठी गरज आहे का किंवा गरज नसेल याची प्रत्यक्ष पडताळणी तहसीलदार करत असतात. एकदा ही पाहणी झाल्यानंतर तहसीलदार या अर्जावरती फायनल निर्णय देत असतात. अशा पद्धतीनं आपण शेतीमध्ये जाण्यासाठी रस्त्यासाठी मागणी करू शकतो आणि ही असते पूर्ण प्रक्रिया. ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रांसोबत लगेच शेअर करा.